श्री स्वामी समर्थ। माझ्या सगळ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा, भरभराटीचा आणि स्वामीमय जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण चंद्रघंटा देवीबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आला असाल पहिल्यांदा तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। तसेच बाजूला असणारे बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे जेणेकरून मी जेव्हा पण माझ्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन ती सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। चला तर मग वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, चंद्रघंटा देवी हा नवरात्रीतील तिसरा अवतार आहे। देवी पार्वतीचे हे रूप अत्यंत पराक्रमी आणि तेजस्वी रूप आहे। चंद्रघंटा देवीचे रूप अत्यंत शांत परंतु युद्धात रौद्र असते। या अवतारात देवीने आपल्या मस्तकावर अर्धचंद्र धारण केला आहे, जो घंटेसारखा दिसतो, म्हणून त्यांना चंद्रघंटा असे नाव मिळाले। त्यांच्या माथ्यावरती घंटा सतत निनादत असते, जी आपल्या संकटांचा नाश करते। देवीचे शरीर सुवर्णमय असून अत्यंत तेजस्वी आहे। त्यांच्या 10 हातामध्ये त्रिशूळ, तलवार, गदा, धनुष्य, बाण, कमंडलू इत्यादी शस्त्रे धारण केलेली आहेत। एका हातात त्यांनी वरद मुद्रा धारण केली आहे, ज्याद्वारे त्या भक्तांना आशीर्वाद देतात। देवी सिंह किंवा वाघावर आरूढ आहे, ज्यामुळे त्या शौर्य आणि पराक्रमाचे प्रतीक मानल्या जातात। चंद्रघंटा देवीची कथा आता आपण पाहूया। कथेनुसार देवी पार्वतीने भगवान शंकरांशी विवाह केल्यानंतर आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी चंद्रघंटा रूप धारण केले। महिषासूर नावाचा एक अत्यंत शक्तिशाली राक्षस होता, ज्याने देवता, ऋषी, मुनी आणि मानवांना त्रास देण्यास सुरुवात केली। त्याने तपस्या करून ब्रह्मदेवांना प्रसन्न केले आणि अमरत्वाचा वर मागितला। त्याच्या या वरामुळे त्याला पराभूत करणे शक्य नव्हते। त्यांच्या अहंकारामुळे त्याने स्वर्गलोकावर आक्रमण केले आणि सर्व देवतांना पराजित करून स्वर्गाधिपती झाला। त्याच्या या अत्याचारापासून विश्वाचा बचाव करण्यासाठी देवी पार्वतीने चंद्रघंटा रूप धारण केले। चंद्रघंटा देवीने सिंहासनावर आरूढ होऊन महिषासुराविरुद्ध युद्ध सुरू केले। युद्धात देवीने महिषासुराचा आणि त्याच्या सैन्याचा वध केला। त्यांच्या दिव्य शक्तीमुळे सर्व देवता आणि मानवांनी महिषासुराच्या अत्याचारापासून मुक्ती मिळवली। चंद्रघंटा देवीच्या स्वरूपाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्याकडे अर्धचंद्र आहे, जो त्यांच्या मस्तकावर एक घंटेसारखा दिसतो। हे स्वरूप शांततेचे प्रतीक आहे, पण त्यांच्याशी द्वेष करणाऱ्यासाठी ते रौद्र आणि विनाशकारी असते। आकर्षण वाढवणारी देवी चंद्रघंटा हा देवीचा तिसरा अवतार असून माता भक्तांच्या संकटाचे निवारण लगेच करते। तिचा उपासक सिंहाप्रमाणे पराक्रमी होतो। तिच्या घंटेचा आवाज प्रेत बाधेपासून भक्तांचे रक्षण करतो। ह्या माताचे रूप अत्यंत सौम्य व शांतिपूर्व आहे। या देवीची आराधना केल्यास वीरता, निर्भयता, त्याचबरोबर सौम्यतेचा विकास होऊन संपूर्ण शरीरात कांती गुणांची वाढ होते। आवाजात मधुरता येते। माँ चंद्रघंटाचे भक्त आणि उपासक जिथे जातात तिथे लोक त्यांना पाहून शांती आणि सुखाचे अनुभव करतात। आपण आपले मन, वचन, कर्म हे पवित्र करून देवीची उपासना करण्यासाठी तयार व्हावं। हिची उपासना केल्यामुळे सर्व सांसारिक संकटातून मुक्ती मिळते। आपण नेहमीच या देवीची उपासना करण्यासाठी तत्पर असावं। इहलोक आणि परलोक दोन्ही कल्याणकारी आणि समृद्धीसाठी तिचं लक्ष आहे। नवरात्रीचे तिसऱ्या दिवशी देवीच्या चंद्रकांता या रूपाची आराधना केली जाते। या रूपामध्ये देवीला चंद्राच्या आकाराच्या घंटांनी युक्त दागिने परिधान करतात। चंद्राचा संबंध आपल्या मानवी मनाशी आहे आणि या घंटेचा ध्वनी आपल्या मनाला त्वरित वर्तमान क्षणात घेऊन जातो। चंद्राच्या कला ज्याप्रमाणे असतात त्याचप्रमाणे मन देखील सतत अंकुचित प्रसरित होत असतं। देवीच्या या रूपाच्या नामउच्चार मात्रने आपण मन सजग होऊन आपल्या नियंत्रणात येतं। जेव्हा सजगता आणि खंबीरपणा आहे गुण वाढू लागतात, तेव्हा आपलं मन आणि व्यक्तिमत्व आकर्षक बनत। चंद्रघंटा मनाच्या आकर्षतेचे प्रतीक आहे। देवी चंद्रघंटाचे ध्यान केल्याने जीवनातील
अडचणी, कष्ट आणि बाधा नष्ट होतात. त्यांच्या कृपेने व्यक्ती अधिक बलवान, शौर्यशाली आणि शांतचित्त होतो. तर बघा, आज आपला या नवरात्री घटस्थापनेचा 3रा दिवस आहे आणि या 3ऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची मनोभावे पूजा अर्चा केली असता भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात. त्यांच्या मनामध्ये ज्या पण काही इच्छा आहेत त्या पूर्ण होतात. आपल्याला आजच्या दिवशी जास्त काही देवीची या उपासना करायला नाही जमलं तर एक माळ 99 मंत्राचा जप आणि चंद्रघंटा देवीचा हा जो मंत्र आहे तो जरी म्हटला तरी आपल्याला चंद्रघंटा देवीची आराधना सेवा केल्याचं पुण्य मिळतं. तर हा आहे देवीचा मंत्र. पिंड ज प्रवारूढा न कोपास्त्र केर्यता प्रसादातनु मह्य चंद्रघंटेय विश्रुता या देवी सर्वभूतेषु मा चंद्रघंटा रूपेण संधिता नमोस्तुते 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 नमो नमः. हा मंत्राचं पठण केल्यानंतर देवी प्रसन्न होऊन आपल्याला व आपल्या परिवाराला शुभ आशीर्वाद देते. तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती पाहिली चंद्रघंटा देवीबद्दलची, ती जर तुम्हाला आवडली असेल तर पटकन जाऊन माझ्या चॅनेलवरती लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूला असलेले बेल आयकॉन क्लिक करा. चला तर मग अशा छानशा नवनवीन माहितींबरोबर नवीन व्हिडिओबरोबर पुन्हा उद्या भेटूया. सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.